तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई यांच्या जीवन कार्याला आणि त्यागाला अभिवादन. आज आपण अत्यंत महत्त्वाची गाथा आपण इथे घेत आहोत. आजची ही गाथा नंबर 260. आजची गाथा आपल्या मनातील प्रश्नांचे उत्तर देणारी आहे. एक प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो आणि बऱ्याच वेळा उपासक लोक बऱ्याच भंतेंना सुद्धा असा प्रश्न विचारत असतात की भंतेजी, थेरो म्हणजे काय, स्थविर म्हणजे काय. तर या प्रश्नाचं उत्तर धम्मपदाची ही 260 नंबरची गाथा या प्रश्नाचं उत्तर देते. आपण बऱ्याच वेळा भंतेजींच्या नावासमोर असं पाहतो की एखाद्या भंतेजीचं नाव असते आणि त्यांच्यापुढे लिहिलेलं असते थेरो, महाथेरो किंवा स्थवीर, महास्थवीर. तर त्या प्रश्नांचं उत्तर देणारी धम्मपदाची आजची ही गाथा आहे. अर्थात स्थवीर कोणाला म्हणावं, थेरो कोणाला म्हणावं याची स्पष्टता करून देणारी आजची ही धम्मपदाची गाथा आहे. तर पाहूया आजची ही धम्मपदाची गाथा. आणि या गाथेचा विषय आहे, केवळ केस पिकल्याने कोणी स्थविर होत नाही. केवळ केस पिकले म्हणून कोणी स्थविर होत नाही. आणि यामध्ये लकुंटक, भद्दीय या स्थविरांची गोष्ट आलेली आहे. तर आपण या गाथेला प्रारंभ करूया. पहिल्यांदा ही पाली गाथा काय पाहू, त्यानंतर तिचा अर्थ पाहू आणि त्यानंतर हा उपदेश तथागतांनी कोणाला कुठे केला याविषयीची कथा पाहू. गाथा अशी आहे. न ते न थेरो होती येन सपलितं शिरो परिपक्को वयोतस मोगजिनोति उच्यते. या गाथेचा अर्थ आहे की केवळ डोक्यावरचे केस पिकले म्हणून कोणी स्थविर होत नाही. केवळ डोक्यावरचे केस पिकल्याने कोणी स्थविर होत नाही. विशिष्ट कालावधी पूर्ण केल्याने कोणी स्थविर होत नाही. कारण त्याचे नुसते आयुष्य परिपक्व झाल्यानेच लोक त्याला व्यर्थच वृद्ध समजत असतात. म्हणजे आयुष्य परिपक्व झालं म्हणून लोक त्याला वृद्ध समजत असतात. म्हणजेच त्याचं आयुष्य परिपक्व झालं म्हणून तो काय वृद्ध झाला का? तो काय विचाराने वृद्ध झाला का? आचरणाने वृद्ध झाला का? अरे वृद्ध तोच की जो विचाराने, आचाराने, संयमाने, धीराने वृद्ध झालेला आहे. त्याच्यानंतर 261 नंबरची गाथा आहे. या गाथेचा विषय आहे की विगतमल धीर पुरुष स्थविर समजला जातो. पहिल्या गाथेत सांगितलं की स्थविर केस पिकले म्हणून त्याला स्थविर म्हणता येत नाही. आणि दुसऱ्या गाथेमध्ये मग या उत्तर आहे की स्थविर कोणाला म्हणायचं, तर जो विगत मल आहे, म्हणजे ज्याचे मळ नष्ट झालेले आहेत असा जो धीर पुरुष आहे तोच खऱ्या अर्थाने स्थविर समजला जातो. गाथा अशी आहे. यम्मी संचंच धम्मोच अहिंसा संयमो दमो सवेवंत मलो धीरो थेरोति पौच्यति. याचा मराठीमध्ये अर्थ आहे की ज्याच्यात सत्य, धम्म, अहिंसा, संयम आणि दम आहे तोच विगतमल आणि धीर पुरुष हा स्थविर समजला जातो, थेरो समजला जातो.
आता थेरो आणि स्थविर हा एकच शब्द आहे. काही लोक थेरो म्हणतात, काही महाथेरो म्हणतात, किंवा काही स्थविर म्हणतात, काही महास्थविर म्हणतात. आता आजचा आपला विषय आहे की स्थविर कोणाला म्हणावं. स्थविर म्हणजेच थेरो, आणि त्याच्यापेक्षा जास्त थेरो, त्याच्यापेक्षा अधिक तो परिपक्व झाला की त्याला महाथेरो असं म्हणतात. पाली भाषा ही आपल्या मराठी भाषेशी बरीचशी जुळती मूर्ती आहे. पाली भाषेतले बरेचसे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आहेत किंवा काही अपभ्रंश झालेले आहेत. तर महाथेरो हा जो शब्द आहे आपल्या मराठीमध्ये आपण म्हातारा म्हणतो, तो महाथेरो म्हणजेच म्हातारा. म्हातारा म्हणजे महाथेरो या शब्दापासूनच म्हातारा आला शब्द. तर आपण म्हातारा कोणाला म्हणतो की जो वयोवृद्ध झाला. पण खरा म्हातारा कोण? जो दोन गोष्टी धीराच्या सांगू शकतो. तो आहे का की दोघांचं जर समजा कोणाचं भांडण होत असेल आणि त्याला तो जर चढवण्याचं पाणी देत असेल तर तो म्हातारा म्हणता येईल का? जो दोघांनाही शांत करण्याविषयी संयमाची भाषा बोलत असेल, शिकवणुकीच्या दोन गोष्टी सांगत असेल, तो खरा म्हातारा. वामनदादांचं गीत आहे, केस जेव्हा हे माझे गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस जेव्हा गळायला लागले तेव्हा मला जीवनाचा अर्थ कळायला लागला म्हणतो. म्हणजे तोपर्यंत माझं जीवन असं व्यर्थच गेलं. पण ठीक आहे, आता आजच्या या विषयाच्या अनुषंगाने जर पाहायचं झालं तर ठीक आहे, किमान केस गळायला लागल्यावर तर त्याला जीवन कळायला लागलं तर ठीक आहे, त्याला म्हातारा म्हणता येईल. की कमीत कमी केस गळायला लागले, पांढरे व्हायला लागले तर त्याला जीवन कळायला लागलं. पण काही तर असे असतात की अख्खं केस गळून जातात, केस पांढरे होऊन जातात, पण तरीही जीवनाचा सार त्या व्यक्तीला कळत नाही. मग त्याला म्हातारा म्हणू नये. आणि तसंच ज्याला धम्म समजायला लागला नाही त्याला थेरो म्हणू नये अशी शिकवण देणारी ही गाथा आहे की ज्याचं फक्त आयुष्य परिपक्व होत आहे तर तो थेरो नाही, स्थविर नाही. पाहू आजची ही या गाथेची कथा काय आहे, कुठे आणि कशा निमित्ताने तथागतांनी हा उपदेश दिला. भगवान बुद्ध जेतवनात विहरत असताना स्थविर भद्य यांना उद्देशून त्यांनी ह्या दोन्ही गाथा म्हटल्या. भद्य नावाचे एक स्थविर आहे, स्थविर म्हणजेच थेरो. तर त्यांना उद्देशून तथागतांनी ह्या गाथा म्हटल्या. हे जे भद्य नावाचे स्थविर आहेत हे वयानं कमी आहेत आणि ठेंगणे आहेत. तर ठेंगणे असल्यामुळे त्यांना लकुंटक भद्य म्हणून ओळखल्या जायला लागले. लकुंटक म्हणजे कमी उंचीचे, ठेंगणे. तर एके दिवशी भगवान जेतवन विहारामध्ये विहार करीत असताना 30 भिक्षू त्यांच्या दर्शनासाठी आले. भगवंताच्या दर्शनाला 30 भिक्षू आले. आणि ज्यावेळी 30 भिक्षू शास्त्राची वंदना करण्यासाठी जात होते त्याचवेळी लकुंटक भद्य स्थविर भगवंतांना वंदन करून निघून गेले. म्हणजे हे लकुंटक भद्य भगवंताला यांनी वंदन केलं आणि असे निघाले. तेवढ्यात ते 30 स्थविर आले त्या ठिकाणी. त्या 30 भिक्षूंच्या आल्यानंतर भगवंतांनी त्यांना विचारले, त्या 30 भिक्षूंना तथागतांनी विचारलं. काय विचारलं की काय तुम्ही लोकांनी इथून जाताना एका स्थविराला पाहिलं का? म्हणजे एका थेरोला तुम्ही पाहिलं का इथून जाताना? तर ते काय म्हणतात, 30 भिक्षू काय म्हणतात? यावर ते 30 भिक्षू म्हणाले, भगवान
पहा, तर त्यांनी जे उत्तर दिलं म्हणजे भगवान म्हणतात की तुम्ही एका स्थविराला जाताना पाहिलं का? तर त्यावर ते जे उत्तर देतात त्या उत्तरामुळे भगवंतालाही सांगावं लागलं की स्थविर कोणाला म्हणतात. ते कमी उंचीचे आहेत, कमी वयाचे आहेत, त्याच्यामुळे आणि ते असे रस्त्याने गेले तर भगवंतांनी विचारलं की तुम्ही एका स्थविराला पाहिलं का? तर ते 30 भिक्षू काय म्हणतात, भगवान आम्ही कोणी स्थविरांना इथून जाताना पाहिलं नाही. पहा, आता ते तर स्थविर होते, पण ते भिक्षू म्हणतात की आम्ही काही स्थविराला जाताना पाहिलं नाही. मग कोणाला पाहिलं? तर ते म्हणतात आम्ही एका श्रामणेराला पाहिलं. श्रामणेर म्हणजे काय? जे नुकतेच काशाय वस्त्र धारण केलेले आहेत माझ्यासारखा, ज्याने नवनवीनच अशी प्रवृत्ती धारण केलेली आहे तर तो श्रामणेर असतो. आणि त्यानंतर जो काही कालावधी राहिल्यानंतर ज्याने उपसंपदा धारण केलेली असते मग ते भिक्खू असतात. आणि त्याच्यानंतर मग ते त्यामध्ये जे परिपक्व होतात त्याला स्थविर म्हटल्या जाते. आता असं आहे की परिपक्व हो की न हो, पण भिक्खू झाल्यानंतर 10 वर्ष झाला की त्याला थेरो म्हटल्या जाते. पण भगवंत काय म्हणतात पहा, आता हा ठेंगणा कमी वयाचा असणारा पण तो थेरो होता आणि तो जेव्हा वापस गेला तथागतांनी विचारलं की तुम्ही कोण्या थेरोला इथून जाताना पाहिलं का? तर ते 30 भिक्षू काय म्हणतात, नाही, आम्ही एका श्रामणेराला पाहिलं. तर तेव्हा भगवान काय म्हणाले, इथून जाणारा तो श्रामणेर नव्हता, तर ते एक स्थविर होते. यावर भिक्षू म्हणाले, भगवान तो तर एक अत्यंत लहान आहे, इतक्या लहान वयात कोणी स्थविर होणे कसे शक्य आहे? भगवान तो एकदम लहान मुलगा आहे हो, मग तो स्थविर कसा काय? यावर भगवान म्हणाले, भिक्षूंनो, केवळ वृद्ध म्हणजे म्हातारा होण्याने आणि स्थविराच्या आसनावर बसण्याने कुणी स्थविर होत नाही. स्थविराचं आसन असते ना, स्थविराचं आसन असते मोठं असं राजाच्या याच्यासारखं, असं मोठी आरामदायी खुर्ची. भगवान म्हणतात की पहा, इथं जे आहे ते वाचून दाखवतो, केवळ वृद्ध होण्याने आणि स्थविराच्या आसनावर बसण्याने कुणी स्थविर होत नाही. मग कोण होते स्थविर? ज्याने 4 आर्यसत्याचे ज्ञान प्राप्त करून ते प्रत्यक्ष जाणले आणि संपूर्ण जनसमूहासाठी तो अहिंसक झाला, तोच खरा स्थविर होय. स्थविर होण्यासाठी वयाचा काही संबंध नाही की तो कमी वयाचा आहे म्हणून तो स्थविर नाही, असं नाही. कमी वय असेल पण ज्याने मनाची अवस्था गाठली असेल, 4 आर्य सत्य ज्याने खूप चांगल्या पद्धतीने जाणले असतील तर तोही स्थविर होऊ शकतो. आणखी तथागत म्हणतात की ज्याच्या अंतरातील चंचलता संपली. काय संपली? चंचलता ज्याच्या अंतःकरणातून संपली, ज्याने आपल्या अनुभवातून जीवनाचे रहस्य जाणले की जीवनाचं खरं रहस्य काय आहे. आपल्याला काय वाटते जीवनाचं रहस्य? आपल्याला तर आपला संसार हेच रहस्य वाटते, पण खरं जीवनाचं रहस्य काय हे ज्याने ओळखलं तोच खरा स्थविर आहे. आणि स्थविर ही काही कोणी दिलेली पदवी पण नाही. पहा, स्थविर ही काही कोणी दिलेली पदवी नाही, पण आता स्थविराच्या पदवीचे कार्यक्रम होतात. पहा, कोणी स्थविर झालं की त्याच्या पदवीचा कार्यक्रम होतो, ती आता आपली एक परंपरा पडून गेली. पण भगवान बुद्ध इथे म्हणतात की स्थविर ही काही पदवी नाही, कोणी दिलेली पदवी नाही की चला एखादा मनुष्य आता म्हातारा झालेला आहे तेव्हा त्याला स्थविर म्हणा, असं नाही. स्थविर होणे ही बोधाची अवस्था आहे. स्थविर होणे हे काय आहे? आपला आजचा विषयच आहे की स्थविर म्हणजे काय, स्थविर कोणाला म्हणावं.
तर तथागत म्हणतात की स्थविर ही बोधाची अवस्था आहे. ज्याला कोणाला बोध झाला तो स्थविर. वय झालं म्हणून नाही. तुमचा बोध आता परिपक्व होऊन जीवनाला जागरूकतेने जगण्याची कला तुम्हाला अवगत झाली की तुम्ही स्थविर झाला. तुमची प्रज्ञा जागृत झाली. 4 आर्य सत्याचा तुम्ही साक्षात्कार केलात. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखावर मात करता येते व त्यासाठी दिलेला मार्ग आहे. ज्यांनी ह्या 4 आर्य सत्याचे दर्शन केले, ज्याने त्यांचा साक्षात्कार केला, तोच खरा स्थविर होय. अशा चित्ताचा मनुष्य कोणाशी स्पर्धा करीत नाही. पहा, अशा चित्ताचा मनुष्य कोणाशी कोणती स्पर्धा नाही करत, कोणाशी शत्रुत्व नाही, त्याला कोणी बनण्याची आकांक्षा किंवा आसक्ती नाही. त्याची महत्त्वाकांक्षेपासून मुक्ती झालेली असते. तो अहिंसक बनतो. अशा मनुष्याचा शारीरिक वयाशी काही संबंध नाही. त्याचं वय कमी जरी असलं, पण ज्याच्यामध्ये हे मी आता सांगितल्याप्रमाणे गुण असतील तर तो स्थविर आहे. वय अगदी कमी असलं तरी तो जागृत झाल्यापासूनचे त्याचे खरे वय मोजले जाते. त्याला झालेला बोध ना समय सापेक्ष ना स्थान सापेक्ष असतो. संपूर्ण सीमा पार करून प्राप्त करून झालेला बोधच मनुष्याला स्थविर बनवतो. आणि एवढं सांगून भगवान आणखी पुढे म्हणाले की ज्या मनुष्याचे डोक्यावरील केस वृद्धत्वामुळे पांढरे झाले, अर्थात केस पिकले, यामुळे तो स्थविर होऊ शकत नाही. त्याचे वय वाढले, वय परिपक्व झाले, तरी जर त्याच्यात प्रौढता आली नसेल, म्हणजे प्रौढता यायला पाहिजेत की नाही, प्रौढता म्हणजे समजूतदारपणा, प्रज्ञा आलेली नसेल, तर तो व्यर्थच वृद्ध झाला असे समजावे. व्यर्थ वृद्ध झाला तो, म्हणजे आपण त्याला म्हणतो व्यर्थ वृद्ध झाला, म्हणजे वयातून गेला पण सोयीत नाही आला, वयीतून गेला पण सोयीत नाही आला. मात्र ज्याच्यात सत्य, धर्म, अहिंसा, संयम व दम आहे, त्या मनरहित मनुष्याला स्थविर म्हटले पाहिजे. असे सांगून भगवंतांनी वरील 2 गाथा उच्चारल्या, ज्यांचा अर्थ आहे की डोक्यावरचे केस पिकले म्हणून कोणी स्थविर होत नाही. फक्त त्याचे आयुष्य वाढलेले असते, त्यामुळे लोक व्यर्थच त्याला वृद्ध समजतात. मात्र ज्याच्यात सत्य, धम्म, अहिंसा, संयम आणि दम आहे, अशा विगतमन आणि धीर पुरुषालाच स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे स्थित झालेला वीर पुरुष. स्थविर म्हणजे स्थित झाला, तो आता डगमगत नाही. स्थित झालेला वीर पुरुष किंवा स्थितप्रज्ञ, किंवा ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे असा. दुसरा अर्थ आहे स्थविराचा की जो मानसिकरित्या प्रौढ झाला, मनाने प्रौढ झाला, ज्याने जीवनातील अनुभवाचा व्यवहारात उत्तम उपयोग करून घेतला, ज्याने जीवनाला अगदी जवळून पाहिलं, जाणलं. आता त्याच्या जीवनात कोणतीही द्विधास्थिती अथवा भ्रम राहिलेला नाही. आता तो मृगजळाच्या पाठीमागे धावत नाही. तो तथ्यात जगतो, स्वप्नात जगत नाही. स्थविर लंकुटकांना पाहून कोणीही त्यांना लहान मुलगा समजत होते. एवढी त्याची शरीरयष्टी ठेंगू होती. जेव्हा 30 भिक्षू भगवंतांना भेटण्यासाठी जेतवन विहारात आले, तेव्हा त्यांनासुद्धा असं वाटलं की हे श्रामणेरच आहे. परंतु भगवंतांनी त्यांना सांगितलं की तो श्रामणेर नाही, तो स्थविर आहे. यावर पहा, ज्ञानाचा संबंध वयाशी नाही. म्हणजे वयोवृद्ध माणूस असेल तर त्याला ज्ञान प्राप्त झालं असेलच असं नाही. मात्र ज्ञानाचा वयाशी काडी मात्र संबंध नाही. उलट अज्ञानी माणसाचा अज्ञानीपणा हा वाढत्या वयासह वाढत जातो. एखादा अज्ञानी माणूस असेल आणि त्याचं वय जसं वाढते
तर तसा अज्ञानपणा त्याचा आणखीन वाढत जाते. तो कोराचा कोराच असतो. व एखाद्या ज्ञानी माणसाचा अज्ञानीपणासुद्धा कधीकधी वय वाढल्यामुळे वाढू शकतो. म्हणजे वयानुसार ज्ञान वाढणे ही अपरिहार्य गोष्ट नाही. वय वाढलं की माणसाला ज्ञान येतेच असं नाही. म्हणजे परिपक्व वयाच्या माणसाला वयाचा अनुभव असतो, पण सगळ्यांनाच वयाचा अनुभव असेलच असं नाही. पहा, आपला आजचा विषय आहे की जर एखादा कमी वयाचा असेल तरी तो आपल्यापेक्षा ज्ञानी असू शकतो. हा आजच्या याचा विषय आहे. आणि याचं मोठं उदाहरण या ठिकाणी लेखकाने दिलं. जगात प्रसिद्ध उदाहरण आहे ते. कोणतं उदाहरण? शुद्धोधन राजाला मुलगा झाला आणि ते बाळ पाळण्यातलं बाळ होतं. परंतु जेव्हा हे त्या अशित नावाच्या ऋषीला समजते, तुम्हा सगळ्यांना हे माहीत आहे की अशित मुनी नावाच्या त्या मुनीला समजते की एका शुद्धोधन राजाच्या घरी एका बाळाने जन्म घेतलेला आहे आणि ते बाळ साधारण नाही, तर ते भविष्यामध्ये बुद्ध होणारं बाळ आहे. तर बुद्ध बुद्ध असा ध्वनी त्याच्या कानामध्ये ऐकायला येतो. पहा, तर तो अशित नावाचा मुनी आपल्या पुतण्याला घेऊन राजा शुद्धोधनाच्या घरी येतो. आणि शुद्धोधनाच्या घरी आल्यानंतर तो असा त्यांच्या त्या गेटजवळ उभा राहतो आणि त्या वॉचमॅनला म्हणतो की जा राजाला सांग की कोणी मुनी आलेले आहेत. हा येतो राजाला सांगतो की कोणी बाहेर मुनी आलेले आहेत. राजा म्हणतो की जा त्यांना आत येऊ दे. आत आल्यानंतर राजा त्यांना विचारतो की मुनीवर यापूर्वी आपले कधीही दर्शन झालेले नाही. त्यांना तो बसवतो, चहापाणी करतो आणि नंतर त्यांना विचारतो की यापूर्वी आपले दर्शन कधीही झालेले नाही. आणि असे मुनी का कधी कुकडे फिरत असतात का गल्ली गल्लीनं? ते काय साधे मुनी होते का की चालले कुठंही गल्ली गल्लीने ते काय फिरणारे असतात का? म्हणून राजा म्हणतो की यापूर्वी आपले दर्शन कधी झालेले नाही, आपल्या येण्याचे प्रयोजन काय? तेव्हा तो मुनी काय सांगतो की राजा, तुझ्या घरामध्ये एका पुत्राने जन्म दिलेला आहे आणि त्या पुत्राला पाहायला आम्ही आलो. आणि जेव्हा ते प्रत्यक्ष त्या मुलाला पाहतात, त्या मुलाच्या अंगावरचे ते लक्षणं पाहतात, तेव्हा काय करतात? ते त्याला आपल्या जवळ घेतात आणि त्या बाळाच्या पायावर आपलं डोकं टेकवतात. ते मुनी कोणाच्या पायावर? बाळाच्या पायावर. यातून काय बोध मिळतो आपल्याला? की तो तर एवढा मोठा म्हातारा मुनी होता, म्हातारा, आणि तो त्या छोट्याशा बाळाच्या याच्यावर डोकं टेकवतो. मग राजा जेव्हा विचारतो की तुम्ही माझ्या बाळाच्या पायावर डोकं का टेकवता, तेव्हा म्हणते अरे म्हणते मला फार दुःख होते म्हणते. त्याला आणखी प्रश्न पडते, कशाचं दुःख? माझ्या बाळाच्या जीवनात काही विघ्न आहे का? अरे म्हणते तुझ्या बाळाच्या जीवनामध्ये विघ्न नाही, मला या गोष्टीचं दुःख होते आणि मी यासाठी माझा माथा, माझं डोकं या बाळाच्या चरणावर यासाठी टेकवलं की हे बाळ काही साधारण नाही, हे बाळ उद्या भविष्यामध्ये मोठं झाल्यानंतर बुद्ध होणार आहे. आणि दुःख या गोष्टीचं आहे की त्या बुद्धाच्या दर्शनाला मी असणार नाही का कारण माझं वय संपत आलेलं आहे. पहा, सांगायचं तात्पर्य आहे की ते बाळ आहे आणि हा म्हातारा आहे. तो म्हातारा असूनही त्या लहान बाळाच्या चरणावर डोकं टेकवतो. म्हणजे इथे वयाचा संबंध आहे का? इथे वयाचा संबंध नाही, ज्ञानाचा संबंध आहे. म्हणून कोणी जर गुणाने जर श्रेष्ठ असेल तर तो एखादा लहान व्यक्तीसुद्धा तो ग्रेट असू शकतो, मोठा असू शकतो, असं या ठिकाणी आजची ही शिकवण आहे. याचा अर्थ असा आहे की वयाचा आणि सद्गुणाचा बिलकुल संबंध नाही. कोणी लहान वयाचे मुलंसुद्धा सद्गुणी असू शकतात. आणि म्हणून भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, वृद्ध होण्याने कोणी स्थविर होत नाही. ही काही वृद्धांना दिलेली पदवी नाही.
ही बोधिप्राप्तीची एक दशा आहे. स्थविर काय आहे? बोधिप्राप्तीची एक दशा आहे. ज्याने आपले जीवन सतत जागृत राहून जगण्याचे ठरवले, ज्याने प्रज्ञा प्राप्त केली, जो प्रज्ञेत स्थित झाला, आता इतरांसारखे त्याचे मन दोलायमान होत नाही, कंपित होत नाही. ज्याने 4 आर्य सत्याला योग्य प्रकारे जाणले, ज्याने दुःख जाणले, दुःखाचे कारण जाणले, दुःख निरोध जाणले, दुःख निरोधाचा निरोधगामिनी पतिपदा मार्ग जाणला, म्हणजे 4 आर्य सत्याचा अनुभव झाला, तो खरा स्थविर आहे. अशा पद्धतीने तथागतांनी हा उपदेश या ठिकाणी केला आणि यातून आपल्याला स्थविर कोणाला म्हणावं, अर्थात थेरो कोणाला म्हणावं, हा उपदेश तथागतांनी या ठिकाणाहून दिला. आणि ही गोष्ट आपल्याला आता स्पष्ट झाली की थेरो कोणाला म्हणावं, स्थविर कोणाला म्हणावं. हा जो आपल्या म्हणजे अर्थात अनेक उपासकांच्या मनामध्ये जो प्रश्न नेहमी उद्भवत असतो, त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या धम्मपदाच्या गाथेने परिपूर्ण केलेलं आहे, परिपूर्णरित्या दिलेलं आहे. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना.